नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आलेला आहे आणि आता तो क्षण आपल्याला जास्त पैसे घेऊन येणार आहे। काय आहे ही बातमी तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जास्त दिवस रखडल्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता हप्त्यामध्ये वाढ केलेली आहे, अशी अपडेट आता समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, ही बातमी खरी आहे याच्यावर विश्वास ठेवायला तुम्हाला भाग पाडणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची 90 लाख शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु अद्यापही त्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याचे 2000 रुपये हे जमा झालेले नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आता मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय असा आहे की शेतकरी मित्रांनो, नव्या हप्त्याला जास्त विलंब झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोच्या 2000च्या ऐवजी 3000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायचे। तर शेतकरी मित्रांनो, 2000 वर आता 1000 बोनसच असं म्हणावं लागेल की सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोच्या नव्या हप्त्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की आजपर्यंत नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे फक्त हप्त्याला 2000 रुपये येत असायचे, तर आता 3000 रुपये कसं काय येणार? तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याला अगदी जास्त विलंब झालेला आहे आणि तो जास्त विलंब लक्षात घेता सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या कृषी विभागाने देखील आता मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की आता जास्त दिवस नवा हप्ता रखडलेला आहे, त्या अनुषंगाने आता शेतकऱ्यांची नाराजी आहे सरकारवर, ती नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आहे आणि तो आता खमक्या निर्णय आहे। कारण की 3000 रुपये दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रम निर्माण होणार नाही आणि शेतकरी खुश राहणार आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने आणि देवाभावची ही युक्ती आहे, तर देवाभावनी हा निर्णय घेतलेला आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे 3000 रुपये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवस शेतकऱ्यांना नव्या हप्त्याची वाट पाहावी लागली आहे आणि आता ती वाट पाहणं त्यांचं काहीतरी फायदा व्हावा, त्यासाठी आता 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत आता अनेक चर्चा पाहत होतो आपण। त्या चर्चा की आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार, उद्या जमा होणार, या योजनेचं असं, या योजनेचं तसं, अनेक अफवा आपण पाहिल्या, परंतु या अफवा अद्यापही कोणतीही खरी ठरली नाही। परंतु ही अफवा नाही, ही खरी बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, 3000 रुपये आता हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, कारण की जास्त दिवस विलंब झाला, शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत होते। अनेक शेतकरी काही बोलू लागले, म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे संभ्रमची बाब निर्माण झाली होती। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता त्यांची संभ्रम दूर करण्यासाठी हा मोठा निर्णय, ऐतिहासिक निर्णयच म्हणावा लागेल, आता तो घेतलेला आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांसाठी खुश करण्याचं कारण हे ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 3000 रुपये ही रक्कम कमी नाही। तर शेतकरी मित्रांनो, ही रक्कम मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अटी देखील लागू केलेल्या आहेत। त्या अटी जर तुम्ही पूर्ण करत नसाल तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर तुम्ही या अटी पूर्ण केल्या आणि तुमची पात्रता या योजनेसाठी दाखवली तरच तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्ही या योजनेपासून मात्र वंचित राहणार आहेत। हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आता नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता महाराष्ट्र शासनाकडून तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे, जिल्हे देखील त्यांनी सांगितलेले आहेत। जिल्ह्याची यादी देखील आपण पाहणार आहोत, जिल्ह्याची यादी पाहणार आहोत। तुमचा जिल्हा या यादीमध्ये येतो की नाही हे तुम्ही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जर तुम्ही जिल्ह्याचं नाव तुमचं आलं तर तुम्हाला कोणते कामे करावं लागणार आहेत, किती दिवस बाकी आहेत हे काम करण्यासाठी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, वेळ काढून पहा, तुमच्या फायद्याचा व्हिडिओ ठरणार आहे, तुम्हाला 3000 रुपये देणारा व्हिडिओ ठरणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ थोडाच राहिलेला आहे, 2-3 मिनिटं वेळ काढून आता व्हिडिओ पाहत चला। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जिल्हे पहिल्या टप्प्यातले जाहीर केलेले आहेत। या पहिल्या टप्प्यातील जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहेत। शेतकरी मित्रांनो, कोकण विभागातले जिल्हे आहेत, ठाणे, पालघर, रायगड, या 3 जिल्ह्यांमधून जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही तिथं राहून जर शेती करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत असाल। आता तुमची ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता लवकरच 3000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही चिंता करू नका, आपण तुम्हाला कामे कोणते करायचे आहेत तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे ते देखील आपण समोर पाहणार आहोत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही देखील आता चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर आता तुम्ही देखील या योजनेचा थेट लाभ घेणार आहेत, तुम्हाला देखील या योजनेचा थेट लाभ होणार आहे, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुणे विभाग आहे, पुणे विभागातील जिल्हे आहेत पुणे,
सातारा या 2 जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, इतर राहून शेती करत असाल, तिथले रहिवासी असाल, अनेक दिवसापासून पारंपरिक शेती करत असाल तर तुम्ही देखील शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका, लवकर तुमच्या खात्यामध्ये देखील आता नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा या यादीमध्ये आला असाल तर तुम्ही भाग्यवानच म्हणावं लागेल। त्यानंतर सांगली आणि सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो आता तुमच्या खात्यामध्ये देखील नमोचे 3000 रुपये जमा होणार आहेत अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे। आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे, तडाडीचा निर्णय आहे, धडाकेबाज हा निर्णय म्हणावा लागेल। कारण की महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते दिले, परंतु अद्यापही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला 3000 रुपये दिले नव्हते। त्यासाठी हा निर्णय अगदी धडाडीचा निर्णयच म्हणावा लागेल आणि शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय आहे। तर शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका, तर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी हा एक आनंद साजरा करणारा दिवस आहे। शेतकरी मित्रांनो नाशिक आणि अहिल्यानगर तुम्ही जर या 2 जिल्ह्यातील शेतकरी असाल, इतर राहून शेती करत असाल आणि तुमची शेती इथं असाल, इतरले रहिवासी असताल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे, अगदी आनंदाची बातमी आहे। तुमच्या खात्यामध्ये आता थेट 3000 रुपये या दिवशी जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो आता लवकर तुम्ही देखील पैशावाले होणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये पैसे 3000 रुपये जमा होणार आहेत आणि तुमची आता आर्थिक अडचण दूर होणार आहे। त्याचबरोबर जळगाव आणि धुळे या जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल, तुमच्यासाठी ही देखील आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो गेले कित्येक दिवस तुम्ही या योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत होता, आता तुमचा तो वाट पाहणं संपलेला आहे, तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर नंदुरबार जिल्हा, जर तुम्ही नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी ही देखील अत्यंत आनंदाची बातमी आहे। या योजनेचे पैसे तुम्हाला देखील आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही देखील आता चिंता करू नका। शेतकरी मित्रांनो गेले कित्येक दिवस नमोचा हप्ता रखडताना आपण पाहिलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो तुमचं नाव या जिल्ह्यात, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आले असेल तर तुम्ही देखील अगदी भाग्यवान आहात आणि तुमच्या खात्यामध्ये देखील आता नमोचे 3000 रुपये जमा होणार आहेत, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यानंतर बीड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही शेती करत असाल, तिथले रहिवासी असाल तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही देखील चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये देखील आता नमोचे 3000 रुपये आता जमा होणार आहेत आणि लवकरच तुम्हाला आता तुमच्या आर्थिक मदत होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो आता लवकरच तुम्ही आता पाहायला मिळणार आहे की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये नमोचे 3000 रुपये जमा झाले। त्यानंतर नांदेड, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यामधून जर असाल, तिथं राहून शेती करत असाल, तुम्ही तिथले रहिवासी असाल तर तुम्ही देखील आता शेतकरी मित्रांनो चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये देखील नमोचे 3000 रुपये जमा होणार आहेत अशी मोठी अपडेट समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो तुम्ही जिल्हे पाहिले, जर तुमचं या यादीमध्ये जिल्ह्याचं तुमच्या नाव आलं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हे कामं तुम्ही करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हे कामे केले नाहीत तर तुम्हाला या योजनेचा मात्र लाभ मिळणार आहे। कोणते कामे आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ई-केवायसी करून घ्या। जर तुम्ही ई-केवायसी नाही केली तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। तुम्हाला 23वा हप्ता PM किसान योजनेचा मिळालेला असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमची फार्मर आयडी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्ही मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहात, हे मात्र तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही या योजनेपासून अगदी वंचित राहाल। तुम्हाला शेजाऱ्याला पैसे येतील पण तुम्हाला येणार नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केली आहे, त्यांनी संभाव्य तारीख सांगितलेली आहे की 20 जुलै रोजी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये नव्या हप्त्याचे हे जमा करणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला देखील PM किसान योजनेचा 24वा हप्ता मिळाला होता का हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।